शेवटी हिडीस झाला. ते हसणं रावजीचं काळीच फाडायला पुरेसं होतं. काय प्रकार चालू आहे हे त्याला समजेच ना. वरवर तो जरी न समजण्याचा आव आणत असला तरी त्याचा दृष्ट आत्मा आतून ओरडत होता. जी पापं केलीस ती सव्यास भोगण्याची वेळ आली आहे. ज्यांना मरणप्राय यातना दिल्यास त्यांची भूतं आली आहेत. आणि त्याच्या मनात तो विचार आला, ही मिताली तर नाही? हो, मितालीच असेल. 3 वर्षापूर्वी झालेली घटना त्याच्या नजरेसमोरून फिरू लागली. अगदी पार डोळ्यात घुसू लागली. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. डोळ्यांना प्रचंड रग लागली. त्याचा जीव तडफडू लागला. हे हे सगळं ती कुत्री करते, मला त्रास द्यायला प्रयत्न करते. एकच गोष्ट सारखी सारखी होऊ लागली की त्यातलं नाविन्य जाऊन ती कंटाळवाणी वाटते. एकतर ती नकोशी वाटते किंवा मग तिचा राग येऊ लागतो. रावजीची सुद्धा हीच गत झाली. एकदाचं थोबाड दाखवून ती पोरगी कुठंतरी गुल झाली आणि काळोखाचा फायदा घेऊन मला या रावजीला घाबरू पाहते. सारखा शरीर